दापोली एसटी स्टँड समोर असलेल्या क्रिस्टल प्लाझा इमारतीसमोरील पार्किंगमुळे परिसरात अपघातांचा धोका वाढला आहे। एका बाजूला बस स्थानक आणि दुसऱ्या बाजूला थेट दापोली खेड राजमार्ग, यामुळे परिसरात प्रवाशांच्या आणि वाहनधारकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे। आता या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते स्वरूप महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। पार्किंग व्यवस्था त्वरित सुधारली नाही तर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिला आहे। माझे नाव स्वरूप नंदकुमार महाजन, भारतीय जनता पार्टीचा कामगार मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष आहे मी। खरं तर दापोली शहरात मागील बरेच वर्ष मुंबईमध्ये आल्यासारखं फील येतो। बस स्टँड मध्ये जे ट्रॅफिक होतं हा रोजचा प्रश्न आहे। दापोली नगरपंचायत 2000 साली स्थापन झाली, एवढी वर्ष होऊन देखील मिनी महाबळेश्वर मध्ये ट्रॅफिक होतं। हे कोकणकरांना खरं लाजिरवाणी बाब आहे, कारण की या ठिकाणी अपघात होणे रोजच झालेलं आहे। या समोरच्या ज्या इमारतीला आपण बघतोय क्रिस्टल प्लाझा, साधारणतः 2012-15च्या दरम्यान ही इमारत पूर्ण झाली। त्या इमारतीच्या समोरच्या बाजूला जे रोड वाइंडिंगचं क्षेत्र आहे, ते क्षेत्र खरं तर त्या विकासकांनी नगरपंचायतकडे वर्ग केलं पाहिजे किंवा वर्ग झालं देखील असेल, परंतु त्या इमारतीचं पार्किंग हे संपूर्ण या रोडवर आहे। या पार्किंगमुळे आज जनतेला, या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांना आणि येणाऱ्या टुरिस्टना हा फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो। खरं तर नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ती जागा एक्वायर करून त्या ठिकाणी रोड वाइंडिंगचं क्षेत्र वाढवलं पाहिजे। ज्या ठिकाणी चिंचोळक क्षेत्र आहे, जर प्रशासन एकीकडे रोड वाइंडिंगचं क्षेत्र मागून घेत आहे तर ते वर्ग करून का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे। आणि खरं तर मागील 2 ते 3 महिने आम्ही रोजच बघतोय, पण इथून पुढे माझा प्रशासनाला असेल, कारण मी ह्याच्यामधली माहिती घेतल्यानंतर ते जे गटार झाले ते पीडब्ल्यूडी अंतर्गत झाल्यामुळे नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते गटाराची रुंदी ही पीडब्ल्यूडी कमी करून देईल, परंतु नगरपंचायत असो, सार्वजनिक बांधकाम विभाग असो, हे सगळे प्रशासनाचे एक भाग आहेत। आणि जनतेला होणारा त्रास बघता पुढील 4 दिवसात या ठिकाणी होणाऱ्या पार्किंगची दापोली नगरपंचायत असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, यांनी जबाबदारी घेऊन त्या इमारतीचं पार्किंग हे वरती कसं होईल ह्याच्याकडे जर उपाययोजना केली नाही तर पुढील 4 दिवसात उपोषणाचा इशारा देऊन 26 जानेवारी या दिवशी या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहोत। क्रिस्टल प्लाझा ही इमारत एसटी स्टँडच्या बरोबर समोर आहे, त्यामुळे खेडकडून येणाऱ्या एसट्या किंवा मोठी जी वाहनं आहेत, ज्यावेळेस ते टर्न घेतात त्यावेळेस इथे मोठा ट्रॅफिकचा प्रश्न नेहमीच उद्भवतो। आणि खरं तर या शहराचा सेंटर पॉइंट असल्यामुळे महाडकडनं येणारं ट्रॅफिक तसंच खेडकडनं येणारं ट्रॅफिक या ठिकाणीच होत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील दमछाक होते, कारण एक ट्रॅफिक पोलीस संपूर्ण शहर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्र कसं हँडल करेल। त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील माझी विनंती आहे, अजून स्टाफ वाढवून अजून 1-2 ट्रॅफिक पोलीस कसे वाढवता येतील याकडे आपण देखील विचार करावा, कारण दापोलीतल्या जनतेच्या मागण्या फार रास्त आहेत, त्यातलीच ही एक छोटीशी मागणी आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।